आम्ही प्रेस रिलीज पहिले केली होती. त्यानंतर जेवढ्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज वगैरे जे व्हिजिट केले, ऑडिट केले, त्यांना आम्ही ट्रान्सपरंट पद्धतीने उत्तरं दिले आणि तर प्रूफ वगैरे जे सबमिट करायचं सगळे केले. तरी ते आता परत निदर्शनास येते की ते अजूनही पसरत चाललंय. म्हणून आम्ही ही एक पत्रकार परिषद बोलवली, जिथे की जे संभ्रम असतील, जे प्रश्न असतील, त्यांची आम्ही खुल्या रीतीने तुम्हाला उत्तरं देऊ शकतो आणि तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देऊ शकू, त्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आलेली आहे. तर पहिले मी सुरू करण्याच्या वेळेस हे सांगू इच्छितो की लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मागच्या 35 वर्षापासून महाराष्ट्रात कार्यरत आहे, तेही कोकणात म्हणजे महाडला. 1990 सालपासून आपण तिथे काम करतोय. तर तिथे आपल्या 2 साईट्स आहेत. तिसरी साईट आपण आता लोट्याला सुरू केलेली आणि चौथी दहेजला. तर या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स थ्रू आम्हाला देशाचं आणि प्रदेशाचं दोघांचंही आर्थिक दृष्ट्या आमचा सहभाग झाला आणि करायला मिळाला, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आणि यासोबतच कोकणवासियांबरोबर आमचं घट्ट नातं जुळलंय. महाडमध्ये त्याचं एक्झाम्पल आहे मागच्या 35 वर्षांचं, आणि आता ते लोट्यातही तसंच आम्ही करतोय. आणि लक्ष्मी कंपनी ही मल्टी प्रोडक्ट, मल्टी डिसिप्लिनरी, मल्टी साईट अशी ऑर्गनायझेशन आहे. तर पीएफएस हा एक भाग आहे, छोटा भाग आहे त्याचा, नवीन साईट आहे त्याच्यावर. आणि आमचं प्रामुख्याने EHS हा मोठा आधारस्तंभ आहे. एन्व्हायरमेंट, हेल्थ अँड सेफ्टी, पर्यावरण, स्वास्थ्य आणि सुरक्षा हे नेहमीच आम्ही जोपासलेली आहे. त्याचे आमचं ट्रॅक रेकॉर्ड आहे. आमच्या डिझाईन पासून, कन्स्ट्रक्शन पासून तर जे पीपल मॅनेजमेंट आहे त्यांचं ट्रेनिंग आहे, प्रशिक्षण आहे, आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आम्ही प्रोव्हाइड करतो. आता याच्या पुढे पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हो तोच की जिथे जे काही प्रश्न असतील, ज्याच्यात, कारण की आता भरपूर काही अस्पष्ट जे प्रश्न, अर्धवट प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत आणि पसरत आहेत, त्यांना उत्तर कोणी देत नाहीयेत किंवा आम्ही देतोय ते पोहोचत नाहीत आतापर्यंत. ते पोहोचवण्याचा हा एक माध्यम आहे. गेल्या भेटलात काय समजून सांगल्यात काय कंपनीची बाजू, तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, त्यांना तरी जाऊन भेटत तुम्हाला असं वाटतं का? साहेब, आंदोलन करण्याआधी आमच्याकडे ती टीम आली होती साईटवर. आम्ही साईटवर त्यांच्याशी मुलाखत घेतली. पूर्ण भूमिका की कसं आम्ही लक्ष्मीने कसे ते ऍसेट्स घेतले, आम्ही काय करतोय, काय प्रोडक्ट बनवणार, त्यांचे ऍप्लिकेशन काय आहेत आणि कसे ते महत्वाचे आहेत आजच्या आपल्या देशासाठी, बरोबर, हे सगळं आमचं डिस्कशन झालेलं, त्यांना पटलेलं, आणि त्यानंतर ते बाहेर जाऊन त्यांनी ते आंदोलन घोषित केलेलं. त्यानंतर सुद्धा त्यांचे काही प्रश्न होते ते आम्हाला पाठवले, आम्ही त्यांची उत्तरं दिली. तर ते सगळं जसं एक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन झाली पाहिजे ती झालेली आहे. सर, त्यांचं समाधान करण्यास मी कमी पडले मला तर वाटत नाही. कमी पडलो असं म्हणणं नाहीये, पण आम्ही त्यांचे सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे साहेब. उत्तर दिल्यानंतर त्यांचं एक समाधान व्हायला पाहिजे. मग त्यांनी शांत राहिले, तरी ते बोलत चालू आहे. आता त्यांनी 6 एप्रिलला रत्नागिरीला बंदची हाक दिली म्हणून प्रेस घेतली, असं मला समजलं. नेमकं काय? नाही साहेब, काय झालं, त्या 6 तारखेच्या मोर्चाचं आणि या प्रेस कॉन्फरन्सचा संबंध नाही, कारण की आम्ही हा प्रेस कॉन्फरन्स करण्याचा कधीपासून प्रयत्न करत होतो. पण ज्या वेगवेगळ्या व्हिजिट्स आणि ऑडिट ज्या चालू होत्या, आता त्यात भरपूर इन्फॉर्मेशन एक्सचेंज वगैरे चालू असतो, त्यात आमची सगळी टीम एंगेज होती. आता कुठे जाऊन एक वेळ मिळालाय की आता सगळे रिपोर्ट्स येण्याच्या मार्गावर आहेत, आणि तर म्हटलं आता बरोबर वेळ आहे जिथे की आपण प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो. आपण प्रेझेंटेशन करून सुरू करू. ओके. एक जे बघा, जी लोटे साईट आहे त्यावर फक्त PFAS प्रोडक्ट्स बनत नाहीत. PFAS प्रोडक्ट एक भाग आहे, बाकी नॉन PFAS ऍग्रोकेमिकल इंटरमिडिएट आहेत, सॉल्वंट्स आहेत, ग्रीन सॉल्वंट्स, राईट, त्याचे सुद्धा प्लांट आहेत, बरोबर. आणि फक्त मिटिंगच नाहीये त्या साईटवर, त्या आमच्या स्वतःचे डेव्हलप केलेले प्रोडक्ट, बरोबर. आता CETP ला पाठवण्याचं, आता टँकर एक डायरेक्टली कनेक्शन लाईन असते जे MIDC ने दिली पाहिजे, त्याचं काम अजून बाकी आहे, म्हणून आम्हाला MPCB ने परवानगी दिलेली आहे थ्रू टँकर तिथे पाठवण्यासाठी. आणि तो टँकर इथून निघतो, तिथे गेल्यानंतर परत अनालिसिस होतं. जर ते सगळं ऑन स्पेक असेल, मानकांमध्ये असेल, तर तो अनलोड होतो.
पण परवाचा टँकर पलटी झाला होता, तर गॅस बाहेर आला असतं तर नेमकं काय झालं? नाही मॅडम, तो होऊ शकतं. तो सॉल्व्हंटचा टँकर होता आणि तो टँकर सॉल्व्हंट असतो ना, म्हणजे आता फ्लेमेवर असतो, ज्वलनशील असतो. जर त्याला स्पार्क मिळाला तर म्हणजे दुर्घटना घडू शकली असती ना, स्पार्क मिळाला. हायवे होतं, त्यासाठी सिगारेट टाकतं, म्हणूनच मॅडम, म्हणूनच जसं त्याच्यात ट्रेम कार्ड असतं लगेच आपल्या मला वाटतं. काय होत आहे की काय लोटेत नाही. बसून सांग. ही स्लाइड लक्ष्मी ऑर्गॅनिक बद्दल नाही, हे नाही बोलत, मी बोलतो.